छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे आणि याच अनुषंगाने किल्ले शिवण्यावरती जी तयारी आहे ती सध्या सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। मी सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवण्यावरती। या ठिकाणी पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे। त्या जन्मस्थळावरती विविध रंगांनी खरं तर फुलांची सजावट आहे ती करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण की ज्या पद्धतीने पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राज्याचं नव्हे देशांचं खरं तर या ठिकाणी आराध्य दैवत असं मानलं जातं। मात्र एकंदरीत पाहतो की जो जन्मोत्सव साजरा होत आहे त्या जन्मोत्सवासाठी जी तयारी आहे सध्या ते पूर्ण झालेली पाहायला मिळते। गेले 20 ते 22 वर्षापासून या जन्मस्थळाची सजावट करणारे आपल्यासोबत आहेत पानसरे। मला सांगा की ज्या पद्धतीने तुम्ही सजावट करताय किती फुलांचा वापर केला आहे आणि कशा प्रकारे सध्या सजावट केली जाते? याच्यामध्ये साधारणतः एक 1200 ते 1300 किलो झेंडू वगैरे फुलं वापरलेली आहेत आणि इंग्लिश फुलं जी आपण कट फ्लावर जी बुके वगैरे म्हणतो ती साधारणतः एक 25 ते 26 हजारापर्यंत संख्या आहे त्याची। पण बरोबर संख्या आहे। पण तुम्ही किती वर्षापासून सध्या ह्या जन्मस्थळाची सजावट करताय आणि काय तुमचं ध्येय आहे? बस साधारणतः मला 20 ते 22 वर्ष झाले इकडे मी सजावट करत आहे। 2004 किंवा 5 पासून चालू केलं होतं ते आतापर्यंत करत आहे। आतमध्ये सुद्धा जे ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फुलांचा वापर केला, कशा प्रकारे सजावट केली? बस मी दरवर्षी वेगवेगळे कॉन्सेप्ट तयार करतो, दरवर्षी थीम वेगळी तयार करतो, कलर कॉम्बिनेशन जी आहे मी समजा 22 वर्षापासून मी करत आहे त्यामुळे मला दरवर्षी नवीन काहीतरी करावं लागतं। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर गेले 20 ते 22 वर्षापासून या ठिकाणी जी सजावट आहे फुलांची विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। या ठिकाणी उद्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील या ठिकाणी येतील। या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा पार पडेल आणि याच ठिकाणी मराठा सेवा संघातर्फे जी सभा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे त्या सभेची सुद्धा या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या ठिकाणी जे स्टेजचं काम आहे ते स्टेजचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। गडावरतीच जे हेलिपॅड आहे ते हेलिपॅडची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्या जे मंत्री महोदय येतील ते हेलिकॉप्टरनीच या ठिकाणी येतील, त्यामुळे हेलिपॅडची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। मात्र एकंदरीत उद्या जो जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय त्याची जी तयारी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅमेरा अभिजित सह मी सुनील दिगडे, TV9 मराठी, जुन्नर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।